नालासोपारा। तर ठाण्यातील कोपरी ब्रिज आणि आनंदनगर टोल नाक्यादरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाली आहे। वर्दळीच्या वेळी खड्ड्यामध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी खड्ड्यांभोवती बॅरिकेड्स लावले। तर ज्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणं शक्य नाही तिथे झाडाच्या फांद्या लावून लोकांना खड्ड्याच्या बाजूने जाण्यासाठी पोलीस सांगतात। दरम्यान पावसाचं पाणी साचल्यामुळे सकाळपासून 2 ते 3 व्यक्ती या खड्ड्यात पडल्या। त्यामुळे आता तरी ठाणे महापालिका यावर काही उपाययोजना करणार का की कोणाचा जीव गेल्यावरच महापालिकेला जाग येणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय। ज्या प्रकारे आपण बघतोय ठाणे शहरामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे रस्त्याची चाळण झालेली आहे। ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे प्रयत्न करतायत की या खड्ड्यातनं हे लोक जाऊ नयेत। त्यासाठी आपण बघितलं इथे झाड ठेवण्यात आले, झाडाच्या फांद्या ठेवण्यात आल्या आहेत। दुसरीकडे इथे सुद्धा आपण बघतोय किती मोठा खड्डा पडलेला आहे। खरं तर हे काम ठाणे महापालिकेचं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे की खड्डे तातडीनं बुजवणं। जसे खड्डे पडतात तसं पॅच टाकणं किंवा हे खड्डे बुजवणं। पुढे खूप खड्डे आहेत, कुठे खूप पूर्ण दिसतात का खड्डे? कारण पाणी आहे, त्याच्यात पाणी पडले, काही समजतच नाहीये गाडी कशी चालवायची। थोड्या वेळापूर्वी एक व्यक्ती याच खड्ड्यात पडला। त्याच्यामुळे इथे सुद्धा ट्रॅफिक पोलिसांनी हे बॅरिकेडिंग केलेलं आहे। भर रस्त्यात हा खड्डा पडलेला आहे आणि त्यामुळे आतमध्ये किती खोलवर आहे याचा अंदाज येऊ शकत नाही। खूप खड्डे आहेत दादा, खूप खड्डे आहेत। तुम्ही काय प्रयत्न करताय? आम्ही बॅरिकेड लावायचा प्रयत्न आणि आपण किती बॅरिकेड लावले? 2-3 बॅरिकेड लावले, पण येतात बुजवायला येतात? येणार सांगितलंय आपत्कालीन वाल्यांना येणार आहेत ते। त्याच्यामुळे महापालिकेचं काम सध्या पोलीस करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विनय राजभर मी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे। आणि आता बातमी आहे मनसेच्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची। ठाण्यामध्ये मनसैनिकांकडून हातात झाडाच्या फांद्या घेऊन आंदोलन करण्यात आलं। ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ठाण्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। स्मार्ट ठाणे, खड्ड्यात ठाणे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या। 2 जणांचा नाही, आता एक मुलगा वाचला। तो मुलगा इथे पडल्यानंतर त्या साईडला पडला। त्याची स्कूटी होती, छोटी गाडी होती, छोट्या गाडीची चाकं छोटी असतात। तो मुलगा त्याचं नशीब चांगलं म्हणून वाचला। सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, पण अधिकाऱ्यांना काय पडलेलं आहे का? मागे मध्ये मी बघितलं की झाडाची छाटणी झाली नव्हती, कित्येक झाडं गाडीवरती पडली। हे जे अधिकारी आहेत हे निगरगट्टे आहेत। तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणीसाठा आता 90% पोहोचला।